लसावी आणि मसावीमधले काही महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत ते पाहू. आता दोन संख्या आपण काय घेऊ, 4 आणि 6. याला कितीने भाग दिला, 2 ने, म्हणजे इतके ते आलं 2 आणि 3. यांचा मसावी किती आला, 2, आणि लसावी किती, 12. 3 2 6, 6 2 12. आता दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्या किती, 6 आणि 4. 6 गुणिले 4 किती आले, 24. हा बरोबर असतो कोणाच्या, लसावी आणि मसावीच्या. म्हणजे मसावी आणि लसावी यांचा गुणाकार किती आला, 24. म्हणजे आपल्याला काय म्हणता येतं, कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांचा लसावी आणि मसावीच्या गुणाकारा एवढा असतो. एक कन्सेप्ट. असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयव कोणते कोणते, 2 आणि 3. म्हणजे हा 2 काय आहे, सामायिक अवयव आहे, पण हे 2 आणि 3 काय आहेत, असामायिक आहेत. म्हणजे काय म्हणता येईल, 2 गुणिले 3 बरोबर लसावी भागिले मसावी. किती आलं, 3 2 6, आणि 12 भागिले 2 किती, 6. म्हणजे आपल्याला अजून काय म्हणता येईल, असामायिक अवयवांचा गुणाकार हा लसावी भागिले मसावीच्या बरोबर असतो. अजून काय पुढे, लहान संख्या बरोबर मसावी गुणिले असामायिक लहान असामायिक अवयव. आता बघा, इथं आपल्याला ह्या संख्या माहीतच नाही, 4 आणि 6. फक्त आपल्याला काय माहित आहे, दोन संख्यांचा मसावी 2 आहे आणि असामायिक अवयव आहेत 2 आणि 3, एवढंच माहित आहे. तर आणि लहान संख्या काढायची. लहान संख्या बरोबर काय करायचं, मसावी गुणिले यातला लहान असामायिक अवयव कोणता, 2, म्हणजेच किती मिळाला, 4. आणि मोठी संख्या बरोबर 2 गुणिले मोठा असामायिक अवयव किती, 3. म्हणजे मिळाले त्या दोन संख्या 6 आणि 4. त्यानंतर सेम तसंच दोन संख्यांची बेरीज. आता ह्या दोन संख्यांची बेरीज किती, 4 अधिक 6 10. पण अजून दुसऱ्या पद्धतीने कसं काढू शकतो आपण, दोन संख्यांची बेरीज बरोबर मसावी गुणिले असामायिक अवयवांची बेरीज. 2 गुणिले 5 किती मिळाली, 10 मिळाली, 10. त्यानंतर जर फरक काढायचा असेल, आता 6 वजा 4 किती आले, 2. मग फरक पण काढता येईल, मसावी गुणिले असामायिक अवयवांमधला फरक. 2 गुणिले 1 किती, 2. मिळाला फरक. दोन संख्यांच्या गुणोत्तराच्या गुणाकारा एवढा लसावी हा मसावीच्या पट असतो. म्हणजे 2 गुणिले 3 किती झालं, 6. आणि 12 भागिले 2, कारण लसावी भागिले मसावी किती पट आहे, 6 पट. म्हणजे काय लक्षात ठेवायचं, लसावी हा मसावीच्या किती पट असतो, जेवढा असामायिक अवयवांचा गुणाकार